त्या घरच्यांना सांगायचं आहे की हे बघा हे बघा हे बघा. दोन्हीकडून कसं बोलतोय आता हे ठेवणार आणि ते घेणार. आता ते पण ठेवून टाकणार. लहानपणी तोंडाला अख्खा तांब्या लावणारे हे आता यांना स्ट्रोन पाणी पिऊ वाटायला लागलंय. आपली जुनी लोक असंच खायचे ना. नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि आम्ही चाललोय कॉस्कोची शॉपिंग करायला. चला तर मग आपण जाऊयात. गोष्ट विसरतेच, आज व्हॅलेंटाईन डे पण आहे आणि भर पाऊस पण पडतोय. तर आम्ही एक लॉंग ड्राईव्हला पण चाललोय. गेले 3 महिने झालं कडाक्याची थंडी होती आणि आता आज पाऊस चालू झालाय. तर खूप छान वाटायला लागले. खूप दिवसानंतर नॉर्मल वातावरण पण झाले, जास्त थंडी नाही काही नाही, त्याच्यात आज पाऊस पण पडायला लागलाय. लॉक करा ना. काय म्हण काय घ्यायचं. हो, तो काही बनवू शकते. मला बनवू शकता तर मी मोफिट का नाही बनवू शकत. मित्रांनो, हिला ही करंजी खूप आवडते, पण गेले 2 महिन्यापासून ही घेते ठेवते घेऊ का नको घेऊ का नको. कारण घ्यायचा उद्देश आहे की मी घेतलं की तुम्हाला गोड खायचं असतं. नाही खात मी, घे. खरं नाही ना खाणार. नाही खात, घे. मित्रांनो, कधी पण कॉस्कोला जाताना बायकोचा हात धरून ठेवा, कारण तुमचा हात सुटताच तुम्हाला 10 ते 15 डॉलरचा फटका बसू शकतो, कारण त्यांना काही आवडू शकतं. आणि हो, छान आहे छान आहे छान आहे छान आहे. हो, छान आहे. हो, घ्या 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 घ्या. साईज मीडियम आहे, स्मॉल मध्ये नाही आहे साईज इथं. स्मॉल नाही आहे इथं. ते आहे स्मॉल नाही. कसं क्यूट आहे ना हे. घेऊ बघू. एवढे क्यूट नाही ते, काळं पांढरच आहे ते. घेऊ का. $18. घे घे. ठीक आहे, चल. माझ्या आजी सेम शिवते असलं. मला पण शिवून द्या म्हणाले. त्या घरच्यांना सांगायचं आहे की हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आता हिला काय करायचं सांगा. दारूच्या बाटल्या. हे बघा हे बघा. पण तुला का बघायचे आहेत. हे बघा. आता काय नडलंय का. हे बघा हे बघा. बियर आहे ती. ते कोकोनट वॉटरच्या बाटल्या वाटतात का कुठल्या अँगल. हे बघायचं कोकोनट वॉटर सापडते का कोकोनट वॉटर. मित्रांनो, तुमच्या बायकांना कधीच नाही म्हणू नका. त्या जर म्हणाल्या ना की कुठलं घेऊ का, तर घ्या म्हणायचं. ऑटोमॅटिक ते घेतात आणि थोड्या वेळाने बाजूला पण काढून ठेवतात. पाहिजे का तुला ते. छान दिसतंय तुला ते. दुसरा बघ ना. हो, मस्त आहे. ब्लॅक जास्त छान आहे. हा, हे नाही एवढा काय खास वाटत कलर. दोन्हीकडून कसं बोलतोय हा बघा ना. हा जास्त छान वाटतं. हा छान आहे, पण तुला लिंबू कलर लय सूट होईल का. इथे लिंबू कलर पाहिजे, खूप सूट झाला असता तुला. हे नाही चांगला वाटत एवढा. घ्यायचं असेल तर, पण लिंबू कलर छान दिसला असता. हा, घे. मित्रांनो, हे वैष्णवी मॅडमचं आवडीचं सेक्शन आहे.
त्या फक्त चॉकलेटच करत असतात. आणि हां घे ना, 21 ला येतं. बिंदास्त घे. आता ठेवणार बघा, हे घेऊ का म्हणणार आणि ठेवून टाकणार. कम्पेअर करणार, हे चांगलं आहे का ते चांगलं आहे. आता दोन्ही ठेवून टाकणार आहे बा, ठेवलं आता हे पण ठेवून टाकणार बघा. हां चालतंय. आता हे ठेवणार आणि ते घेणार. आता ते पण ठेवून टाकणार. हां घे. अरे खरंच घेतलं घेईन. तर आत्ताच आम्ही कॉस्कोला जाऊन आलो. 10 मिनिटं झाली, आम्ही 4 वाजता गेलेलो. आत्ता 7:30 होत आलेत आणि आता आम्ही चाललोय. आता लगेच मी जीन्सवरचा फक्त टॉप चेंज केला ना, आता आम्ही लगेच डिनरसाठी बाहेर चाललोय, व्हॅलेंटाईन डे म्हणून. आणि खूप उशीर झालाय आता आम्हाला. लहानपणी तोंडाला अख्खा तांब्या लावणारे हे आता यांना स्ट्रोन पाणी पिऊ वाटायला लागलंय. शडप नाही, हे काय आहे? काय चोचलेत? स्ट्रोन कोण पाणी पिते यार? दिलाय त्यांनी, दिलाय म्हणून काही वापरायचं का? मला तोंडाला लावायचं नाही का? काय माहिती किती लोकांनी पिलं असलं. मग ते पाणी प्यायचं नाही ना घरी जाईपर्यंत. हायजीन म्हणजे पूर्ण 100% हायजेनिक. टेस्ट नसेल ना तरी सगळं टाकतं त्यामध्ये. ओके. मला फोटो काढू दे इंस्टासाठी. तर गाईज मी हिला 1 वीकपासून रिक्वेस्ट करत होतो की मँगो स्टिकी राईस खाऊया म्हणून, आणि हिनं मला नको म्हणत होते. तर ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि रिॲक्शन देणार आहे की तिला आवडलं का नाही. हे काय कॉम्बिनेशन आहे स्टिकी राईस? तू खाल्ल्यावर कळेल तुला. मी तर पहिल्यांदा ऐकलंय. या खाऊन बघ. कसं लागतं सांगू? नॉर्मल राईस आहे, त्याच्यासोबत आपण मँगो खातोय. म्हणजे आंब्याचा रस कसं भातात मिक्स करून खाल्लं लागेल, सेम तसं टेस्ट. छान आहे. पण तुला त्या चेहऱ्यावरून तर वाटत नाही की ते कसं. नाही चांगले. आपली जुनी लोक असंच खायचे ना. आमचे डॅडी पण खायचे. भातात आंब्याचा रस ओतून. ते नवीन फॅशन आले, फक्त ते रस ओतून न खायचे. हे फक्त आंब्याचे स्लाइस कट करून ठेवल्यात, एवढाच फरक आहे. आमचे डॅडी पण खायचे असं आंब्याच्या रसात भात कुस करून. ठीक आहे. आम्ही त्यांना हसायचो. आज पैसे देऊन तेच खातोय आम्ही. नवीन तुम्ही टेस्ट करून बघा कसं लागतंय. तुम्हालाच खायचं होतं ना. खूप भारी आहे अरे. मँगो स्टिकी राईस 4 दिवस झालं तुमचं. काही स्टिकी राईस विथ मँगो इतका छान होता. आम्ही अर्धा संपवला. आता काय म्हणायचं तुला? मस्त. बनणार का तू घरी आपल्या असं? उद्याच मी उद्याची रेसिपी शूट करणार, माझ्या अकाउंटवर टाकणार आहे. काय म्हणायचं तुला? असं नाही असं तुला असं वाटलेलं की भात ह्यासोबत एवढा भारी लागलं नाही. तर आता आमचं जेवण झालंय. जेवण खूप छान होतं. तो स्टिकी राईस मला खूप आवडला. आता वाजले 9:15. जाम झोप आले, ते गोड खाऊन खूप झोप आली. स्टिकी राईस खाऊन माझ्या डोक्यात असं फिरायला डोळ्यावर झोपच आली स्टिकी राईस खाऊन. तर आता आम्ही घरी जाणार आहे. तर आजचा दिवस खूपच हेक्टिक गेला. सकाळपासून नुसतं म्हणजे आम्ही पळतोय, इकडं जा तिकडं जा. आणि आधी आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर बाहेर गेलो, त्याच्यानंतर 7:30ला आलो. घरी आलो, 10 मिनटं आवरण्यात गेले, लगेच इकडं आलो. दमलोय आम्ही. उद्या संडे म्हणून काय वाटत नाही, झोप होईल व्यवस्थित. उद्या जर सोमवार असताना
ऑफिस बिफिस म्हणजे झोप नाही आणि काही नाही. पण छान गेला दिवस, बिझी गेला पण छान गेला. त्याचा शेवट खूप गोड झाला. मस्त जेवायला आलो डिनरला. मला खूप कंटाळा आला होता बाहेर जाऊन आलो. खूप चाललो होतो आम्ही त्या पॉस्कोमध्ये, हे घेण्यात ते घेण्यात खूप फिरलो होतो आणि छान गेला दिवस आजचा व्हॅलेंटाईन डे. अशा प्रकारे तुम्हाला आमचा व्हॅलेंटाईनचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.